विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता 4च दिवस उरलेत रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी. पण अजून देखील सांगा, अजून काय राहिलंय आपलं? मी तुम्हाला सांगू का? अजून देखील गव्हर्नमेंटकडून काहीही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही. म्हणजे मी हा व्हिडिओ आता तयार करतोय. मला आजपर्यंत वाटत होतं, की आता एखादा जी-आर येईल, आता एखादी घोषणा होईल. एस-सी-बी-सीच्या स्टुडंटसाठी डेट एक्सटेंड होतील किंवा त्यांना काहीतरी दिलासा देणारा निर्णय होईल. पण अजून देखील काहीही पुढे आलेलं नाहीये. माझं म्हणणं काय आहे बघा, की काल YouTubeवर आता टीव्ही कोण बघतच नाहीये. तर YouTubeवर जेवढे न्यूज चॅनलचे व्हिडिओ आहेत, त्या प्रत्येक चॅनलच्या व्हिडिओमध्ये एका मुलीचा इंटरव्ह्यू घेण्यात आला. देशमुख, जालना जिल्ह्यातील देशमुख आडनावाची ती स्टुडंट आहे, मुलगी आहे. आणि प्रत्येक न्यूज चॅनलवर काय बघितलं आपण, तर ती मुलगी रडत होती. ऑब्व्हियसली एस-ई-बी-सी कास्टमधील होती ती. ती रडत होती आणि ती मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेली होती. नंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, तेव्हा त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचं एक वाक्य होतं, की "तुम्ही मराठ्याच्या पोरांची वाट का लावताय?" आता त्यांचं बोलणं अगदी ग्रामीण भागातले त्यांचे शब्द तुम्हाला कळतील न कळतील. मुद्दा असा आहे, की तुम्ही मराठ्यांच्या पोरांची एवढी वाट का लावताय? मराठ्यांचा एवढा द्वेष का केला जातोय? का? आता मी तुम्हाला सांगू का? मी माझं एक 2 मिनिटाचं मत अगोदर व्यक्त करतो. मला कुणालाही दुखवायचं नाहीये. पण क्लिअरली सांगू का? मी जेव्हा लहान होतो ना, अतिशय लहान होतो म्हणजे 4थी-5वी ला असेन. तेव्हा माझ्या मनावर काय बिंबवण्यात आलं होतं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी जे न्यूजपेपर सोडून द्या, काही जुने पिक्चर किंवा काही गोष्टीतून मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढ्या चुकीच्या गोष्टी लहानपणी ऐकल्यात. फार चुकीच्या गोष्टी त्यांच्याविषयी पसरवण्यात आल्या होत्या. पण नशीब मी आत्ताचं मीडिया असेल किंवा डॉक्टर अमोल कोल्हे बरोबर आहे, त्यांनी मालिका तयार केली होती. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी तिथं क्लिअर केल्या. आजची पिढी आहे नशीबवान, त्यांना चुकीच्या गोष्टी काही त्यांच्या मनावर आलेल्या नाहीयेत. हे मी का सांगितलं? कारण याच्या मागचं रिझन असं आहे, की मराठा समाज म्हणजे पाटील, जहागीरदार, वतनदार अशी ओळख निर्माण केली जाते, केली गेलेली आहे. आत्ता मी एक पिक्चर बघितला बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरचा. आत्ता म्हणजे गेल्या वर्षी, गेल्या 2 वर्षात असेल. तिथे पण असं दाखवलं होतं, की पाटील म्हणजे बलात्कारी माणूस. पाटील म्हणजे गावकऱ्यांवर अत्याचार करणारा माणूस. असतील पाटील. पण मला एक रिक्वेस्ट करायची आहे, की इथं ती उदाहरणं नका डोळ्यासमोर आणू. मराठा समाज म्हणजे छत्रपतींचं उदाहरण समोर घ्या. असतील पाटील, पण महाराजांनी अशा लोकांना शिक्षा केल्या होत्या. मी तुम्हाला सांगू का? मी हे अनुभवलंय म्हणून मी हे बोलतोय. हा मराठा समाजाचा द्वेष होतोय. काही चुका घडल्या असतील पाठीमागच्या काळात. मग त्याचं कारण पुढं देऊन आत्ताची जी लहान लेकरं आहेत त्यांना अडचणीत असताना मी तुम्हाला एक सांगू का? एक कुठलीतरी मी तुम्हाला सांगू का? एक आहे बरं का, कलाकार म्हणू का काय म्हणू जाऊ दे. तिचं आडनाव पाटील आहे. ती डान्सचे कार्यक्रम करते. आता तुम्हाला माहितीच आहे, मला नाव घ्यायचंच नाहीये. पण मी असे कॉमेंट ऐकलेत, की पाटील अगोदरचे पाटील आमच्या पोरी नाचवायचे. आता आम्ही पाटलांच्या पोरींना नाचताना बघतोय. हा द्वेष आहे. हा सोडून दिला पाहिजे. ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो द्वेष नकोय. आता हा मुद्दा मी बोलायला पाहिजे होता का नाही बोलायला पाहिजे होता, हा मुद्दा बाजूला ठेवूया. क्लिअरली चुका प्रत्येकाकडून घडलेल्या आहेत. जुन्या काळातला इतिहास तसाच डोक्यात ठेवायचा म्हणलं तर ते कठीण आहे. माझं म्हणणं एकच आहे. मराठा आणि एस-सी-बी-सी एवढा मुद्दा न ठेवता, आता मुद्दा असा आहे, तो विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. ती मुलगी रडत होती. आता जर एखाद्या कुठल्यातरी स्टुडंटनं चुकीचं पाऊल उचललं, त्यानंतरच मुख्यमंत्री साहेबांना झोप लागणार नाही आणि त्यानंतर ते निर्णय घेणार आहेत का? साधा प्रश्न आहे. किती किती अगदी सेन्सिटिव्ह विषय आहे. बरं, आता इथं मी तुम्हाला सांगतो, की क्लिअरली बरं का, मला कुठल्या पक्षाबद्दल बोलायचंच नाहीये, पण आता सत्ताधाऱ्याबद्दलच बोलूया. पुन्हा माझे जुने अनुभव सांगतो. मी खूप खुश होतो, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सारखा नेता पंतप्रधान झाला ना, त्यावेळेस मी असेल इंजिनिअरिंगला वगैरे असेल किंवा 12वी-11वी असेल. मी इतका खुश होतो ना, की मला असं वाटायचं, की देशाला एक जबरदस्त पंतप्रधान मिळालाय. सिरियसली तुम्ही अटल बिहारी वाजपेयी बद्दल ऐका, जाणा, थोडीशी माहिती घ्या, तुम्हाला पण कळेल. पण त्यांनी जेव्हा 5 वर्ष पूर्ण केली ना, तेव्हा ते जे सत्ताधारी मंडळी जे आज पण सत्तेत आहे, तेव्हा त्यांनी प्रचार एवढा चुकीचा राबवला होता, की इंडिया शायनिंग मला अजून आठवतंय ते. इंडिया शायनिंग म्हणजे वेगळंच केलं होतं. ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलाच नाही तो गोष्ट आणि अक्षरशः नेक्स्ट निवडणुकीत अटल बिहारीचं सरकार पडलं
आणि दुसरं सरकार निवडून आलं. आता देखील आत्ताच्या गव्हर्नमेंटला लक्षात आलं पाहिजे, इथं एका दुसऱ्या विद्यार्थ्याचा प्रश्न नाहीये. इथं पूर्ण मराठा समाज, फक्त इंजिनिअरिंगच्या मुलांना त्रास होत नाहीये. 300 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत वेगळे-वेगळे. प्रत्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम होतोय. मग ही संख्या मोठी आहे याचा विचार करा. नाही तर लोकसभेत बघितलंय, की बाहेरून पक्षातून लोकं घेतली. काही उपयोग झाला नाहीये. लोकसभेत हार पत्करावे लागले आणि इथं मराठा समाज जर नाराज झाला, अगोदर नाराज होता, आता परत या गोष्टीमुळे होत असेल, तर सरकारला हे महागात पडेल. मुद्दा असा आहे, ही गोष्ट बोलू का न बोलू हे वाटलं होतं, पण बोलावं लागलं. सगळ्या न्यूज चॅनलमध्ये जर ते इंटरव्ह्यू आले असतील, आम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे. मग सत्ताधाऱ्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. फक्त थोडं लक्ष द्या. तुम्हाला या 10-12 दिवस काम करायचं नाहीये. कुठे दंगे, मोर्चे नाहीयेत, सेन्सिटिव्हिटी कुठपणा नाहीये. तर मुद्दा असा आहे, की इथं विद्यार्थी अडचणीत आहे. मग बाळांनो 4च दिवस उरलेत. किती तणाव वाढत चाललाय. दिसतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव. काय करायचं? सगळेजण म्हणतायत, की ओपन आणि हो आणखीन एक तुम्हाला एकाच आरक्षणाचा लाभ घेता येतो. आता तुम्ही आम्हाला एस-सी-बी-सी जर दिलं, तर ऑब्व्हियसली ई-डब्ल्यू-एस मधून तुम्ही काढून टाकलंय आम्हाला. मग बिचाऱ्या मुलांनी जेव्हा ई-डब्ल्यू-एस काढलं होतं, त्यांना आता ई-डब्ल्यू-एस पण नाहीये. एस-सी-बी-सी दिलंय तुम्ही आरक्षण. मी काही नेत्यांच्या मुलाखती बघितल्या. ते म्हणतात, "दिलंय की मराठ्यांना आरक्षण 10%." अरे दिलंय पण घेताच येईना झालंय. हां, दिलंय पण घेता येत नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे, आता हे 4 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. ऑब्व्हियसली रिसीट मिळतीलच. संप यांनी दूर केला तर 4 दिवस यांनी संप मिटवलाच नाही. मला अक्षरशः हात जोडून विनंती करू वाटते कर्मचाऱ्यांना, की या विद्यार्थ्यांचं ना उभं आयुष्य 1 वर्ष वाया जाऊ शकतं. पुन्हा रिपीट करावं लागेल. आता होतं काय आता ह्यावेळेस आरक्षणाचा लाभ नाही मिळाला. आणि नेक्स्ट इयर ह्या मुलांच्या लक्षात आलं, अरे एस-सी-बी-सीतून लोअर कट ऑफ म्हणजे कमी पर्सेंटला चांगलं कॉलेज मिळालंय मुलांना. मग आम्हाला पण मिळू शकलं असतं. का नाही मिळालं? इथं तर खूप वाईट आहे. नको आहे हे लक्षात घ्या. इथं जागे व्हायला पाहिजे. गव्हर्नमेंटनं पण, कर्मचाऱ्यांनी पण विद्यार्थ्यांचा विचार करून कामं करा. मुद्दा असा आहे, की 4 दिवस उरले त्याचा तणाव आहे. मी आशा करतो निदान आज तरी संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय व्हावा. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय व्हावा. व्हॅलिडिटी तुम्ही आम्हाला 14 जुलैला सांगितली होती. आय थिंक माझी डेट बरोबर आहे का बघा. 14 जुलैला तुम्ही व्हॅलिडिटी आम्हाला सांगताय. 10 दिवसात मागताय. रिसीट नाही मिळाली तर 3rd राउंड पर्यंत द्या म्हणताय. नाहीतर ॲडमिशन कॅन्सल व्हायचं म्हणताय. पण हे सगळं योग्य नाहीये. मग संध्याकाळपर्यंत मी आज संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहे. मला चांगलीच न्यूज तुमच्यापर्यंत द्यावी अशी सरकारकडून अपेक्षा करून मी वाट बघतोय. नाही तर उद्या परवा काहीतरी मी तर सांगेन मी पालकांना, उद्या डिसिजन घ्यावंच लागणार आहे. त्या सेतू कार्यालयात लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा आपण जी निवडून दिलेली लोकं आहेत, त्यांच्या घराबाहेर आपण उभारलं पाहिजे असं मला वाटतंय. हां, काय त्यांच्या विरोधात घोषणा द्यायच्या नाहीयेत, पण त्यांना जागा पाहिजे. ही करावं लागेल. आणि कदाचित सारखंच असं वाटतंय बरं का, मी मगापासून 2-3 वेळा बोललो. होणार. चांगला निर्णय होणार आहे. चांगलाच निर्णय व्हावा आणि मगाशी मी जे बोललो त्यातनं कोणाला दुखवायचा मला बिलकुल हेतू नव्हता बरं का. काही जुन्या घटना, जुन्या गोष्टी मी बोलल्या. अ, खूप काही बऱ्याचशा गोष्टी आहेत, की जे YouTubeवर बोलता सुद्धा येत नाहीयेत. बऱ्याचशा घटना, बऱ्याचशा गोष्टी चुका प्रत्येकाकडून झालेल्या असतात. माफ करून, माफी देऊन यातून बाहेर पडूनच स्वतःची प्रगती होऊ शकते. जुना सगळा इतिहास मनात ठेवून तो ओरखडत बसण्यापेक्षा, ते विसरून ज्याच्याकडून चुका केल्या त्यांना माफ करून पुढे जाणं गरजेचं आहे. ठीक आहे मग हा व्हिडिओ थांबवतोय इथे मी. ऑल द बेस्ट.